ज्योती सावित्रीबाई माता रमाई सर्व महामानवांच्या आणि आपल्या आकर्षणच्या कामापैकी त्यांच्या आदरापोटी त्यांना अभिवादन करते. विचारांच्या उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच महिलांनी सर्व मला 3 वर्ष पूर्ण होत आहेत नगराध्यक्ष होऊन. केसमधल्या प्रत्येक भागामध्ये पोहोचण्याचं काम, कचऱ्याची गाडी असेल, पाणी असेल, लाईट असेल देण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे. ते राजकीय काम झालंय, पण धार्मिक सामाजिक कुठल्याही कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धेचे आदर्श घेऊन साहेब प्रत्येक मुलीला बघण्याचा दर्जा देऊन त्या महिलेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये असलं पाहिजे. आमच्या साहेब अनुभवांच्या विचारातून हे कार्यक्रम करतो. याही वर्षी कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये सकाळी घेतला. आज जेके फंक्शन हॉल आहे, मुक्ता माणसा एक आहे, जयभवानी कन्या प्रसाद एक आहे आणि उद्या पंचायतीमध्ये पण हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे. तर या महिना म्हणजे आपल्या महिलांसाठी अतिशय आनंदाचा आहे. कारण 3 तारखेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती येते. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंची जयंती येते. 14 तारखेला आपला संक्रांतीचा सण येतो. म्हणजे अगदी आनंदाचा सण आपल्याला सण या ठिकाणी येतो. मला जास्त भाषण करायचं नाही, आज भाषण करण्याची वेळ नाही. मला एवढंच सांगायचं की तुम्ही खूप सुंदर दिसता, विचारानेही तेवढ्या सुंदर आहात आणि कर्तृत्वानेही तेवढ्या सुंदर आहात. त्याच्यामुळे तुमच्यासाठी एकदा तुमच्या कारण आम्ही काय आहोत हे आम्हालाच माहिती नसते. महिला म्हणून आमच्यामध्ये काय गुण आहे ते आम्हालाच माहिती नसते. माझं काय करायचं अशा पद्धतीचा नियम आपल्या मनामध्ये असतो, तो जेवण करावा आणि जिच्यामध्ये चांगला आहे ते घडण्याचं, तो विचाराचा वाण घेण्याचं कर्तव्य या ठिकाणी आपण वाण करावा. तिच्यामध्ये जर आपण द्यावा, आपल्यामध्ये चांगला असेल तर त्यांना द्यावा. अशा पद्धतीचा वाण करून आपण हे सगळं आनंदमय करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सगळ्यांची माझ्यासाठी आणि यांच्यासोबत तुम्ही आहातच. तुमच्या प्रेमावरून आम्हाला समजतंय की जेव्हा हळदीकुंकवाचे कार्यक्रम चालले पण हा सगळा कार्यक्रम घेण्यासाठी हे आपल्या आदर्शांना कधी विसरू नका. सांगायला दुःखात करत होते आम्हाला आमच्या मुलांवर आणि मुलींवर संस्कार करायची वेळ आली. मुलींवर तर आम्ही बघून आहोत, पण मुलांवर जास्त संस्कार करणं गरजेचं झालेलं आहे. मतांच्या केसवरून असं लक्षात येते की आता आम्ही आमची विकृती बाहेर काढली पाहिजे. आमच्या मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार दिले पाहिजे. तो माणूस म्हणून समाजामध्ये गेला पाहिजे, तो हैवान म्हणून समाजात जाता कामा नाही. मुलगा आणि मुलीला समान शिक्षण द्या, समान दर्जा द्या, एवढंच या ठिकाणी सांगेल. आणि तुम्ही माझ्या कार्यक्रमाला त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आणि कुठेतरी तुमच्या बंधुबाईमध्ये फक्त विनंती असेल एवढी गर्दा न करता कार्यक्रम ठेवा. या ठिकाणी गाण्याची मैफल चालू असणार आहे. गाण्याच्या मैफलीचा आस्वाद घ्या. आम्हाला उशिरा काहीही होणार नाही, कारण 24 तास आम्ही घरामध्ये थांबलो. स्वतःसाठी पण जगायला शिका, आरोग्याकडे बघायला शिका. एवढंच कामं येईल आणि थांबेल. जय जवान, जय सावित्री, जय सेविका. ताईंना अशी विनंती करतो की आपण एक सुंदर या आजचा जो सण आहे आता जो हा सुवासिनीचा सण आहे माझ्यामध्ये एकदा भारतीय संविधानाचा विजय करूया. कारण भारतीय संविधानामुळे तुम्ही आणि मी भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून असंख्य महिलांना आपण संदेश काय द्याल?
ज्यांनी ग्राउंड लेवलला जाऊन कामगिरी त्यांच्या ऐका तरी पण माझी अगदी निरपुरे मॅडम यांच्या आग्रहानंतर मला त्यांनी पुढे केलेले आहे म्हणून मला ही संधी दिली मॅडमने त्याबद्दल मी त्यांचं आभार मानते.